ध्यायतो विषयान् पूसस संगास्तेषुपजायते संगात् संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणशः। गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि माझे ज्ञानराज माऊली अतिशय बहारदारीची टीका करतात। करी निसंग है अपदे संगति संगे प्रगति मूर्ति अभिलाषात जेथ काम उपजला तेथ क्रोधू अधीच ठेया क्रोधू असे ठेविला सम्मोहाचा सम्मोहा झाली या व्यक्ती तरी नाश पावीस का चढवते ज्योती आहात जाई हृदयानं विषयाचं स्मरण केलं अंतकरणामध्ये काम निर्माण होतो आणि जिथं कामेच्छा निर्माण झाली काम म्हणजे इच्छा कामाचे दोन प्रकार एक श्रीकाम आणि दुसरा धनकाम आणि हा सर्व अनर्थास कारणीभूत परमार्थ रूपी मार्गाला हे आडवे येणारे आहे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग नरकच मारक जे नरकसेदम द्वारनाशनमात्मनः कामक्रोधस कालोभस्तस्मादि तत्रयं त्यजत। तीन नरकाची दरवाजे आहेत काम क्रोध आणि लोभ। मग जिथं काम संपला तिथं क्रोध नाही। काम हा दोष एकदा नष्ट झाला बाकीचे दोष आपोआप नष्ट होतात। कामची नाही तेथे क्रोधची कैचे तेथे कैचे भांडण रे काम नाही झालो पायी रिकामा आणि माझ्या बजरंग बलीनं दंड म्हणजे काठी काठी अशी सोडली लगेच खाली पडते तसं हनुमानजी महाराजांना दंडवत केला पाहिजे कारण नमस्कार करण्याची पद्धत आहे पण असा हात जोडतो काही काही फक्त असंच करते काही असं करतो माणसं इतकी विचित्र आहे। एखादा वारकरी भेटायला पाहिजे तुम्हाला वारकरी मग बोलण्याची पद्धत पहा काय वारकरी आले का सप्ता झोडून जय हरी असं जय हरी चालतो वारकऱ्याला बरं का वारकऱ्या जय हरी असं बरं का करतात लोक असं जय हरी वारकरी बुवा एखादा दादा भेटला मग पुढारी आणि मग पहा लोकांची नम्रता पहा पुढाऱ्यासमोर बरं का अरे तुम्ही कोण साधू संतांशी असं वागतात आणि पुढारी भेटलं की दादा दादा करतात म्हणूनच ही वेळ येते महाराज देव कमी नाही महाराज पण साधू संतांशी खूप नम्र असलं पाहिजे। साधू संत भेटले त्यांना दंडवत प्रणाम केला पाहिजे नाही तर मग असं आहे महाराज रावणानं प्रणाम केलं नाही हनुमानजीला आसन दिलं नाही काय झालं साधू अवज्ञा कर फल ऐसा जननी नगर अनाथ कर जैसा जारा नगर निमिष एक माही एक विभीषण कर गृह नाही एका क्षणात तेथे सोन्याची लंका जळून खायचं। साधू संतांशी नम्र असलं पाहिजे म्हणून तया माझे दंड बाळू काका साहेब बाबा तुमची पाय आमच्या घराला लागली का आमचं कल्याण होईल अशी तुमची भावना आहे। मला एक सांगा आमच्या पायानं ऐका बरं का नीट आहे आमच्या पायानं तुमच्या घराचं कल्याण झालं असतं तर आम्ही आमचे घर सोडले असते का कसं कळत नाही तुम्हाला माझ्या माग कटकटी लागल्या म्हणून मी बाबा झालो पुढे गेलं का बाबा चला ना घरी कशाला अरे कटकटी लागल्यात माझ्या मागे कटकटी लागल्या म्हणून बाबा त्या कटकटी सोडून तुझ्या मी घेऊ का हरि
काळ घातला तो डरी दया माझे दंडवत कपी कुडी हनुमंत शरीर वज्रा ऐसे कवडी ब्रह्मांड जो पुछे दया माझे दंडवत कपी कुडी हनुमंत रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुडी हनुमंत पांडुरंगा करू प्रथम जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वाधिसाक्षी भूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मंगल भावना मंगल
राम बांधवडी काळ घातला तो डरी तया माझे दंडवत कपी कुडी हनुमंत. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत तुकोबाराया तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया कपीश्वर श्री हनुमानजी महाराज यांचा महिमा वर्णन करतात. हनुमानजीचा अधिकार काय आहे त्या अधिकाराचं वर्णन, हनुमानजीची काय ताकद आहे त्या महिमा हनुमानजीचा या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया गातात. विठ्ठल सेवेकडे ओळण्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र ढोरसडे. ढोरसडे माझी जन्मभूमी, कर्मभूमी आणि जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीश. आपली आई आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. ज्या आईनं जन्म दिला त्या आईच्या ऋणातून तिचं बाळ कधी मुक्त होत नसतं. आणि ज्या गावात आपला जन्म झाला त्या गावाच्या ऋणातून आपण कधी मुक्त होत नसतो. तुकोबारायांसारख्या महात्म्यानं म्हणावं, जे गावी केला वास त्यासी नसावे उदास. ज्या गावामध्ये आपला जन्म झाला त्या गावाबद्दल आपली अस्मिता प्रेम असलं पाहिजे. असे हे ढोरसडे गाव अतिशय प्रेमळ, अतिशय सुंदर, सुसंस्कारी असलेलं गाव. गावाला साधू संतांचा वारसा आहे आणि तेच संस्कार आम्हाला पण लागले. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्या चला जाऊ मग घेत आम्ही, चला जाऊ मग घेत आम्ही बंधू चरण सेव गोष्टावडी बंधू चरण. साधू संतांनी या गावाला एक दिशा दाखवली आणि अनेक साधू संतांचा सहवास या गावाला लाभला आणि म्हणूनच हे गाव सुसंस्कारी आहे. गावातील श्रेष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, सर्वच नागरिक, माता भगिनी, पुरुष मंडळी, सर्व तरुण मंडळी असतील, त्याचप्रमाणे बालगोपाल असतील, यांना सर्वांना एक संस्कार आहेत. सुसंस्कारी गाव आहे आपलं आणि आपल्या गावाला सद्गुरु संत रघुनाथ बाबा उमरेकर या महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. पूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी श्यामगिरी बाबा यांचे आशीर्वाद आहेत. ते आपल्या गावामध्ये जन्मले आणि त्यांनी आपल्या गावाला चांगली दिशा दाखवली. संताचा महिमा, साधूचा महिमा आणि गेले दिगंबर ईश्वर विभूती रागिल्या त्या कीर्ती जगावाची. ते गेल्यानंतर त्यांचा महिमा राहत असतो बघा. आणि श्यामगिरी बाबांनी खूप चांगली दिशा आपल्या गावाला दाखवली, चांगलं सुसंस्कारी बनवलं. बाबांची ही ऋण आहेत. त्याचप्रमाणे सद्गुरु संत किसनगिरी बाबा, सद्गुरु गुरुवर्य पूजनीय भास्करगिरी बाबा या महान संतांचे आशीर्वाद आहेत. सद्गुरु प्रकाशानंद गिरी बाबा, पूजनीय गुरुवर्य वेदांतचार्य देवीदासजी महाराज मस्के या महात्म्याचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे पूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी कृष्णदेव बाबा काळे, वैकुंठवासी गुरुवर्य नवनाथ बाबा काळे यांचेही आशीर्वाद आपल्याला आहेत. अनेक साधू संतांचे आशीर्वाद आपल्या गावाला आहेत. गेले 44 वर्षापासून ढोरसडे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. हे आपल्या सप्ताहाचं 44वं वर्ष आहे आणि 44व्या वर्षाचं आणि हा 3रा दिवस आहे. आता त्या ठिकाणी गावाचं प्रेम माझ्यावर आहे
म्हणून ग्रामस्थांनी कीर्तनाची संधी मला दिली. हे खरोखर ग्रामस्थाचे माझ्यावरती खूप प्रेम आहे, उपकार आहे, ऋण आहे. ग्रामस्थाला मी धन्यवाद देईन, तरुण मंडळीला धन्यवाद देईन, ज्येष्ठ नागरिक असतील सर्व माता भगिनी सर्वांना धन्यवाद देईन. कीर्तनाला उपस्थित गुणीजन मंडळी आहे, एकाहून बळी या ठिकाणी असलेली मंडळी आहे. आता माझ्या आजूबाजूला जर पाहिलं तर सगळे महाराज मंडळी आहेत, कीर्तनकार मंडळी आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आहे. आपल्या प्रेमामुळे ती इथपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांचा खूप मोठा अधिकार आहे, त्यांचे खूप मोठमोठाले कार्यक्रम होतात, पण आपल्या प्रेमास्तव ते आपल्या गावामध्ये येतात. नाही तर एवढे महाराज मंडळी कुठे तुम्हाला दिसणार नाही, एवढी टाळकरी कुठे दिसणार नाही. खऱ्या अर्थाने ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तपरायण पूजनीय श्री हरी महाराज खरं आपल्या प्रेमास्तव इथपर्यंत आले. पूजनीय गुरुवर्य आमचे स्नेही, ज्यांचे आपल्याला मार्गदर्शन आहे, ज्यांचे आशीर्वाद आहेत, गणपती महाराज आहेत, बाबा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्री बाळासाहेबजी महाराज नवथर बाबाही या ठिकाणी आलेले आहेत. पूजनीय श्री राधेश्याम महाराजही उपस्थित आहेत, संगीत विशारद आहेत ते शंकर मामा असतील. त्याचप्रमाणे आदरणीय मृदुंग विशारद आमचे वैभव महाराज कमरे, ते पण आपले गावकरी नावकरी दोन्ही पद्धतीने आहे. खूप सुंदर वैभव आहे तुमचं वादनाचं आणि खूप सुंदर असं वाद्यकाम आपण करत आहात. म्हणून त्याचप्रमाणे आदरणीय श्रीराम महाराज, ओम महाराज दिंडे, ओम महाराज दिंडे शिंदे दिंडे दिंडे, अरे तिरपूर गावकर ओम महाराज दिंडे मृदुंग विशारद आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम कीर्तनकार आमचे संतोषजी महाराज पवार उपस्थित आहेत. मला आता असं वाटतं आता एवढे नाव घेऊस्तोवर सगळं कीर्तन इथंच संपतं की काय, एवढे मंडळी उपस्थित आहेत. पण शेवटी महत्वाचे आहेत आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या परिसरातील आंतरी गावचे आपले परिसराचं भूषण श्री प्रतीकजी महाराज काळे, त्याचप्रमाणे आमचे रावसाहेब महाराज गायकवाड सरही आहेत, श्री हरी महाराज आहेत, श्री आदरणीय डांगरे महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, मगर महाराज आहेत, तुकाराम बाबा पण आले, तुकाराम महाराज सुद्धा आले. आमचे विनेकरी माऊली महाराज असतील, बाळूकाका महाराज असतील, श्री हरी महाराज, सर्वांना धन्यवाद देतो. कारण वेळ अल्पसा असल्यामुळे कीर्तनाकडे ओरडं महत्वाचं असतं. सर्वांना टाळकऱ्यांना धन्यवाद देतो पूर्ण व्यक्त करून. आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण श्री नानासाहेब महाराज चेडेही उपस्थित आहेत, निमगावकर, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सेवेकडे वळणं महत्वाचं आहे. विठ्ठल श्रोते मंडळी हो, लक्ष देऊन ऐका. कीर्तनकाराचं काम असतं कीर्तन करणं, मृदुंग वादकाचं काम असतं मृदुंग वाजवणं, टाळकऱ्यांचं काम असतं प्रमाण म्हणणं, आणि समोर बसलेले श्रोते त्यांचं काय काम असतं? तुम्हाला मराठी कळती ना का मी दुसऱ्या देशातला आहे, मी तुम्हाला बोलतो. श्रोत्यांचं काय काम असतं? विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजव. मामा निवृत्ती मामा, त्याचप्रमाणे आमची गंगा मामा आहे. मला एक सांगा, आम्ही आमचं काम करत आहोत, तुम्ही तुमचं काम करत नाही का? उक्त दिलेलं आहे आम्हाला, उक्त. अलीकडे उक्त द्यायची प्रथा आहे. आपल्या गावचे वेदशास्त्र संपन्न शखर देवा उपस्थित आहेत, बरोबर आहे ना देवा? अलीकडे सगळं उक्तच आहे, देवाची पूजा सुद्धा उक्तीच आहे. बाबा तुम्ही काय करायचं ते करा, पण आमच्या मागची कटकट जाऊ द्या. हे आपण केल्याशिवाय होणार नाही. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी, म्हणून तुकोबारांनी तुम्हा आम्हाला आदेश केले. आदेश केला, आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तवा
सांगितले नाही देवे म्हणा राम राम टाळी वाजवा हते नाचा डोला प्रेमे आपुल्या सहिते म्हणून कीर्तन चालू असताना विठ्ठल विठ्ठल भजन हे तुमचे आमचे जे श्रोते मायबाप आहे ते श्रोते मायबापांकरता असतं विठ्ठल करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी लागोलिया पाया विलवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी आमचे मित्र संतोषजी महाराजांनी अतिशय समर्पक प्रमाण लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम आणि जुगलबंदी अतिशय सुंदर झाली बरं का अतिशय सुंदरचा गायनाचे अंगी रंगी शक्ती अद्भुत हे अंगी तुकोबराय म्हटले गायनाच्या रंगामध्ये अद्भुत शक्ती आहे पण हे देवाचं देणं असतं पण ते सरगम म्हणायला लागल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले माहोल बनला पण ते कळालं पाहिजे समोरच्याला नाही तर सारे गमपदानी सुरू झाले सारे घरी जा असा प्रकार होऊन बसतो विठ्ठल हे एवढं सोपं नाही त्याला तपश्चर्या असते तप करावं लागतं तपी विना दैवत दिधल्या विना जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून बजरंगबली श्री हनुमानजी महाराजांचं वर्णन करतात कपीश्वर श्री हनुमानजी महाराज मी अभंग का निवडला त्याचं कारण आहे आपल्या ढोरसडे गावामध्ये दक्षिणमुखी मारुती आहे आणि जागृत देवस्थान आहे मंदिराचं काम सद्गुरु पूजनीय गुरुवारी भास्करी बाबांनी आपल्याला आज्ञा केली काम सुंदर प्रकारे चालू आहे आणि सर्वांनी सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे कारण हे आपलं सर्वांचं आहे हनुमानजी महाराजांची कृपा आपल्या गावावर खूप आहे कारण एवढी मोठी आपत्ती आली महाराज किती मोठी आपत्ती कल्पना करा एवढे मोठे महापूर आले गावाची गावं उद्ध्वस्त झाली घरं उद्ध्वस्त झाले संसार प्रपंच उघड्यावर आले आणि शेतकऱ्याचं कमरड मोडून गेला महाराज माझा शेतकरी नेटाकुटीला आला खऱ्या अर्थाने आज शेतकरी राजा जगाचा पोशिंदा कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं राम राम राबतो रात्रंदिवस शेतीमध्ये कष्ट करतो म्हणून तर हे जग सुरळीत चाललेलं आहे खाण्यापिण्याची चिंता तुम्ही आम्ही कोण करत नाही फक्त तो शेतकरी करतो म्हणून जय जवान आणि जय किसान हे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा देश टिकून आहे आणि ज्या दिवशी शेतकरी मोडकळी सेल त्या दिवशी हे देश आणि हा जग संपल्याशिवाय राहणार सरकार मायबापाला विनंती आज शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी व्हायला पाहिजे सरसगट त्याचा उतारा कोरा व्हायला पाहिजे त्याला भरघोस मदत मिळाली पाहिजे त्याला पाठिंब्याची गरज आहे
अरे जगाला पाठिंबा देणारा शेतकरी माझा, त्याचं नावच बळीराजा आहे, मोडकळी सांगेल. कारण आपण त्यातला अनुभव घेतलेला आहे. म्हणून सज्जन हो, खूप मोठी आपत्ती, गावाची गावं उद्ध्वस्त झाली, पण तरी देखील काहीतरी कृपा बजरंग बलीची आहे म्हणावं लागेल. कुठेतरी त्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे कुठेतरी तरलंय महाराज. कारण तारणारं कोणीतरी असतंय या जगामध्ये. संकटामध्ये संकट कटय मिटय सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलवीरा. संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा, तीनों के काज सकल तुम साजा. ही पुण्याई आहे आणि म्हणून त्यांच्या कृपेनं कुठेतरी आपण सावरलेलो आहोत. म्हणून सज्जन हो, तुकोबरांनी अभंगाच्या माध्यमातून माझ्या बजरंगबलीचं श्री हनुमानजीचं गुणगान गायलेलं आहे. हनुमानजीचं गुणगान गायणे एवढं सोपं नाही. वर्णन ज्या व्यक्तीचं चालू आहे, हे वर्ण आणि वर्णन करणारा याच्यावर अवलंबून असतो. वर्ण्य विषय, याचं वर्णन करायचं तो वर्ण्य विषय आहे, आणि वर्ण्य विषय हा वर्णन करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. नाही तर वर्णन चाललं दारासिंग पहिलवानाचं, पहिलवानाचं वर्णन करणारा कोण? चहा पाव खाऊन हातपाव झालेला असा माणूस जर पहिलवानाचं वर्णन करू लागला तर ते वर्णन सिद्ध होणार नाही, ते वर्णन ठरणार नाही. वर्णन शूरवीराचं आहे, ते शूरवीरानंच केलं पाहिजे. एके ठिकाणी कार्यक्रम चालू होता, प्रजासत्ताक दिनाचा, आणि त्या कार्यक्रमामध्ये सुंदर अशी भाषणं चालू होती. कोणी कोणी देशाकरता बलिदान दिलं, कोण शूरवीर आहेत. त्यामध्ये काही माणसाला बोलायची खूप सवय असते. नको बोलू म्हणलं तरी तोंड घालतील, बोलतील. बोलायचं फक्त मुद्दा महत्वाचा आहे. आणि एक माणूस बोलायला, भाषण करायला उठला, उगा अगरबत्ती छापत होती. शूरवीरांची भाषणं चालू, शूरवीरांबद्दल बोलायचं. बरं, त्याला बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, आणि त्यांनी केलं भाषण सुरू. अरे शूर आम्ही, सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, असं म्हणला. बुक्का घेतला, छातावर मारून घेतला. शूर आम्ही, सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, जोरात बुक्का मारून घेतला. आणि त्याच्यानंतर 2 तास खोकत बसला. बाकीच्यानी दवाखान्यात गेलं, त्याला सावरलं. खऱ्या अर्थानं आपला विषय वर्णन विषय, वर्ण्य विषय वर्णन करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. वर्णन मारुती रायाचं आहे. वर्णन करणारं कोण आहे? वर्णन करणारे तुकोबराय. तुकोबरायांची काय योग्यता आहे? मारुती रायाचं वर्णन करता आपण, तर तुकोबरांच्या योग्यतेचा विचार केला तर तुकिता तुलने स्वामी सद्गुरु तुलनेशी ब्रह्म तुगासी आले. तुकोबरायांची तुलना ही भगवंताशी. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीच केले, न त्यागिता दिव्य लोकासी नेले. हा अधिकार तुकोबरायांचा. प्रयाण काले देवे विमान पाठविले,
कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन या निज धावा गेले निळा म्हणे सकळा संता तो शविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा हा तुकोबरायांचा अधिकार आणि ते तुकोबराया हनुमानजीचं वर्णन करत असताना काय म्हणतात हनुमानजीचा काय पराक्रम आहे अभंगाचं पहिलं चरण काम बांधवाडी काम बांधवाडी काम बांधवाडी काम बांधवाडी हनुमानजी महाराजांनी काय पराक्रम केला महाराज काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपी कुडी हनुमान काम कामाला त्यांनी आवरलं कामाला बांधलं महाराज कामाला बांधणं सोपं नाही मनुष्याला अधोगतीला नेणारा हा विकार सर्व पापास कारण आणि मनुष्याच्या अधोगतीस कारण हा विकार या विकाराचं नाव आहे काम आणि जिथं काम आहे तिथं सर्व दोष असतात ध्यायतो विषयान पुसस संगास्ते शोपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशः गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि माझे ज्ञानराज माऊली अतिशय बहारदारीची टीका करतात या श्लोकांच्या खाली जे थका जरी हृदय विषय स्मरती तरी निसंग घे अपदे संगती संगे प्रगती मूर्ती अभिलाषात जे थका उपजला तेथ क्रोधू आधीच ठेया क्रोधू असे ठेविला सम्मोहा झाली या व्यक्ती तरी नाश पावीस का चढवते ज्योती आहात जाई हृदयानं विषयाचं स्मरण केलं अंतकरणामध्ये काम निर्माण होतो
आणि जिथं कामेच्छा निर्माण झाली, काम म्हणजे इच्छा, कामाचे दोन प्रकार, एक श्रीकाम आणि दुसरा धनकाम, आणि हा सर्व अनर्थास कारणीभूत. परमार्थ रूपी मार्गाला हे आडवे येणारे हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक जे. आता प्रवासाला निघालात तुम्ही पंढरपूरला अण्णा, आणि पंढरपूरला वारी रस्त्याने चालताना सोबत घेतला चोर, सुखाचा प्रवास होईल का? चोराशी हे संगे क्रमितापै पंथ. चोरांबरोबर ज्ञानोपराय म्हटले, तुम्ही जर मार्गक्रमण करत राहिलात, प्रवास करत राहिलात, तर तो चोर तुम्हाला नीट जगू देणार. काही ना काही तुमचा वळकुटीतला गोधडी तरी चोरी येईल, ग्लास तरी चोरी येईल, काही ना काहीतरी चोरी केल्याशिवाय राहणार नाही. प्रवासामध्ये जर तुम्ही चोराला घेऊन निघालात तर तो प्रवास सुखाचा होणार नाही. आणि परमार्थ मार्गाला तुम्ही निघालात आणि काम क्रोधाला बरोबर घेऊन निघालात तर तो परमार्थ सफल होणार नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे, ऐका, ज्याला भगवंतापर्यंत जायचं आहे, त्याने काम क्रोध मोह मद मत्सर या षडरिपुंना घरातून हाकलून दिल्याशिवाय तो परमार्थ सफल नाही. गातले बाहेरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर हाकलून देत नाही तोपर्यंत तुमच्या या हृदय रूपी घरामध्ये देव येणार नाही. पांडुरंगाला हृदय रूपी घरामध्ये बसवायचं असेल तर त्याकरता हृदय रूपी घरामध्ये षडरिपू आहेत, काम क्रोधाची घाण आहे, यांना हाकलून द्यावं लागतं. मग तू का मने देवे भरिला विठ्ठले देहरूपी घराला अगोदर काम क्रोधानं रीत करून ठेवलं, काम क्रोध हाकलून दिले आणि मग या सुंदर घरामध्ये देव येऊन बसला. अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध
अवघी आनंदाची सृष्टी झाली. जेव्हा हे दोष नष्ट होतात ना, तेव्हा चहूकडे तुम्हाला आनंदाशिवाय दुसरं काही दिसणार नाही. हा चिरकाल परमानंद जर जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर बस एकच काम करायचं, या दोषांना हटवून द्यायचं. या काम क्रोधावर विजय मिळवणं तसं कठीणच आहे. गीतेमध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताला की हे प्रभू, माणसाच्या मनामध्ये पाप करण्याची इच्छा नसताना माणसाकडून पाप कोण करून घेत? अथकेन प्रयुक्तोयम पापैंचरति पुरुषः आणि छन्नपि वार्ष्णेव बलादिव नियोजित कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिहवेरिणम. मग भगवंतानं उत्तर दिलं, अर्जुना, माणसाच्या मनामध्ये पाप करण्याची इच्छा नसताना माणसाकडून पाप करून घेतात काम क्रोध लोभ. माणूस तसा चांगलाच आहे, माणूस वाईट नाहीच, पण माणसाच्या हृदयात ही षडरिपू आहेत, काम क्रोध आहेत. आणि मग हे काम क्रोध नको त्या गोष्टी या जीवाकडून करून घेतात आणि जीवाला बंधनामध्ये अडकतात. श्रीमद भगवद्गीता सांगते हे 3 नरकाची द्वार आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारनाशनमात्मनः कामक्रोधस कालोभस्तस्मादितत्रयं त्यजत. 3 नरकाची दरवाजे आहेत, काम क्रोध आणि लोभ. मग जिथं काम संपला तिथं क्रोध नाही. काम हा दोष एकदा नष्ट झाला, बाकीचे दोष आपोआप नष्ट होतात. कामची नाही तेथे क्रोधची कैचे, तेथे कैचे भांडण रे. काम नाही झालो पायी रिकामा. आणि माझ्या बजरंग बलीनं त्या कामाला बांधलं. काम बांधवली काम क्रोध लोभ क्षोणी लागले काम क्रोध लोभ क्षोणी लागले शरण आमचे मोठे भाऊ आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडून नादी लागेल. त्यांनी मला असं केलं, कुठं नादी लागतं भाऊ तुमच्या, पण भाऊ आहे त्यामुळे ते आमचा विनोदाचा भाग आहे. त्यांना टोमणे देत असतो म्हणून संसाराचं नावच घेतलं नाही त्यांनी. नेहमी असतं तुम्ही संसार का केला, मी त्यांना म्हणतो, ते मला म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं होतं करायचं. हे दोघं पण अडकलेलोच आहोत आम्ही त्यामध्ये, दोघे बंधनातच आहोत, पण एकमेकाला विनोदाने बोलत असतो. म्हणून अण्णांनी सुंदर प्रमाण दिलं, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हे काम क्रोध लोभ हेच आपल्या बंधनाला कारणीभूत आहेत. पण बजरंग बलीनं त्यांना त्या कामाला आकळवलं, त्याला बांधून टाकलं. सज्जन हो, कामाची कोतवाल याने नागविले बहुतासे हरी हराची अब्रू घेतो भय नाही त्याची कोतवाल येते. त्याला कोतवाल म्हणतात. कोतवाल माहित आहे ना तुम्हाला मामा, तुम्ही सरपंच होते त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे. कोतवालाचं काय काम असतं, कुठे असतात ते आता बोला ना राव तुम्ही, जाऊ दे ना, काय अडचण आहे. आता थोडं गप्पा केल्यासारखं थोडं चालू द्यात. कोतवाल म्हणजे ते तलाट्याच्या हाताखाली असतात. ते कोतवाल त्यांच्या हातात पहिली लेखणी असायची, काय लिहितील ते सांगताच येत नाही. असं म्हणतात, जे न लिहिले ललाटी ते लिहि तलाटी. त्या तलाटीच्या हाताखाली पूर्वी कोतवाल जे असायचे ना, ते कोतवाल म्हणजे हस्तलिखित कागद कोणाच्या नावावर करून टाकायचे. म्हणून याने नागविले बहुत असे त्याला कोतवालाची उपमा दिली त्या कामाला. आणि नाथ महाराज काय म्हणतात त्याला, यडका मदन तो
विनेकरी महाराज सद्गुरु संत बाळूमामाचे भक्त आहेत आणि त्यांच्या समोर काय ते यडका. काय यडक्याची धडक कशी असते माहित आहे ना तुम्हाला? यडक्याची धडक बरोबर आहे. यडक्याची धडक माणसाला आधू करत असते, भयानक धडक असते. त्याच्या डोक्यामध्ये ताकद असते, शिंगामध्ये, त्या कपाळामध्ये. तसं काम हा यडका आणि काम रूपी यडक्याने आतापर्यंत मोठ्या मोठ्याला धडक मारली. तुम्ही आम्ही सामान्य. तित्तर पक्षी दगड खातो, दगडाचा आहार आहे त्याचा. कावळे, ढोकरा, कंकर, तित्तरा, राजहंसा चारा मोतियाचा. पण त्याला सुद्धा काम सतावतो. तुम्ही आम्ही तर अन्न खातो, तो मग आम्हाला कसा सोडणार आहे? तो खूप कठीण आहे त्यातून सुटणं. आणि तो यडका याची उपमा दिली म्हणजे मोठ्या मोठ्याला धडक मारली, मोठ्या मोठ्याची यादी. पहिलं नाव घेतलं, धडक मारली शंकरा केला भयाचा मातेरा. आणि इंद्र चंद्रासी दरारा लाविला जनेत केवळ पंचानन. नाथ महाराजांचं भारूड आहे यडका. अरे शंकराला धडक मारली, ब्रह्मदेवाचा तर मातेराच केला. मग कामाची निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय. पराशरे केले काय भोगिली पाही दिवी धुवंत. पराशर ऋषीने 60,000 वर्ष तप केलं होतं महाराज. मत्स्यगंधेकडे पाहिले आणि मत्स्यगंधेकडे पाहून कामासक्त झाले. म्हणून हा काम यानं बऱ्याच लोकांना नागावलेला आहे. अजून काय नाव? अजून कोणाला सुट्टी दिली का? अजून कोणाला धडक मारली? धडक मारली नारदा. देवर्षी नारद मुनी अहोरात्र ज्या नारायणाचं भजन करतात त्यांना सुद्धा सुट्टी दिली. धडक मारली नारदा केला रावणाचा जयदा. आणि दुर्योधना मारली गदा घेतला प्राण तो केवळ पंचाला. नारद मुनीला धडक मारली, रावणाला मारली, दुर्योधनाचा चेंदा केला. आणि अजून काय म्हणे, भस्मासुर मुकला प्राणासी तीच कथे झाली वालीची. विश्वामित्रा सारिखा ऋषी. अरे विश्वामित्रा सारिका ऋषी नाडीला जेल तो केवळ पंचानन. असा कोणी आहे का? पण त्या काम रूपी येडक्याला आकळवलं, त्याला बांधून टाकलं. म्हणे आहे शुक देवानी ध्यान करोनी येडकानीला कलोनी. आणि एका जनार्दनी चरणी बांधिला जन केवळ पंचानन. केवळ पंचानन येडका केवळ पंचानन येडका केवळ पंचानन. तसं विचार केला तर आपलं कीर्तन त्या कामातच संपून जाईल. तुम्ही म्हणता या बाबाला काही काम नव्हतं, दुसरं एवढंच काम केलं यांनी. काम काम काम. हा काम देव रूपी येडका आहे आणि येडकाच सर्व अनर्थाचं कारण आहे. पण त्या कामाला माझ्या नाथबाबांनी बांधलं. त्या कामरूपी येडक्याला माझ्या हनुमानजीनं बांधलं, भीष्माचार्यांनी बांधलं. म्हणून खेड्या माझी विश्वाशाना आणि खेड्या माझी हनुमशाना असं नामदेवरायांनी म्हटलेलं आहे. हा खेळ खूप कठीण आहे बघा. म्हणूनच काम बांधवडी. आणि पुढे काय म्हटले महाराज, काळ घातला तो डरी. काळ सुद्धा त्यांनी तो डरी. काळ सुद्धा त्यांना घाबरतो. काळ त्यांनी बांधून टाकला. काळ सुद्धा त्यांचा गुलाम झाला. म्हणे काळ सुद्धा त्यांच्या नावाला घाबरतो. काळ त्यांच्या कर्तृत्वाला घाबरतो.
मग काळ सुद्धा थरथर कापतो. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दड 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 सुटला काळा बापुरिया रे सुटला काळा बापुरिया रे सुटला काळा बापुरिया सुटला फुलवाळा बापुरिया रे या जगामध्ये सर्वात मोठी भीती कोणाची आहे? कशाला घाबरतात माणसं? बायकोला घाबरतात. बायकोची भीती आहे माणसं. काळाची आहे. काळाला का घाबरतो माणूस? मरणाला घाबरतो कारण हा काळ खूप अकराळ विक्राळ आहे. जगाला काळाची भीती आहे पण जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबाने म्हटले असेल त्या काळाची भीती जगाला, पण भगवत नाम चिंतनानं एवढा मोठा अधिकार आम्ही मिळवला की त्याच्या मस्तकावर आम्ही पाय देतो. श्रीमद भागवतामध्ये ध्रुव बाळ जेव्हा वैकुंठ नगरीला गेले होते, त्यांना नेण्याकरता जेव्हा विमान भगवंतानं पाठवलं होतं, तेव्हा मृत्यू देवता त्यांच्या समोर नम्र झाली. काळ देवता त्यांच्या समोर नम्र झाली होती. काळाने नम्र होऊन मस्तक टेकवलं आणि काळाच्या मस्तकावर पाय देऊन ध्रुव बाळ त्या विमानामध्ये बसले होते. महाराज, हा अधिकार आहे. ही श्रीमद भागवत कथा सांगते. ही ताकद साधू संतांची आहे. ही ताकद माझ्या बजरंग बलीची आहे. बजरंग बलीच्या नावाची ताकद आहे की काळही भयभीत हो म्हणून काम बांधवरी काळ घातला तो डरी देशोधडीला नेऊन घातला तो काळ. तुकोबाराय म्हणतात ना, ज्याप्रमाणे काळ आम्हाला भयभीत होतो, हरिनाम चिंतनाची ही ताकद. पण हनुमानजी महाराजांच्या चिंतनामध्ये अहोरात्र श्रीराम आहे म्हणून त्यांना चिरंजीव पद आहे. आजही श्री हनुमानजी महाराज आहेत. त्यांना प्रभंजन असं म्हटलेलं आहे. प्रभंजन म्हणजे वायू. ते वायूचे पुत्र आहे. म्हणून पंच प्राणामध्ये जसं वायूचं महत्व आहे तसं हनुमानजी महाराज आहेत म्हणून जग स्थिर आहे. काळ त्यांना नेऊ शकत नाही. काळ त्यांना भयभीत होतो. जे त्यांचं नामस्मरण करतात त्यांनाही, त्या भक्ताला सुद्धा काळ हात लावत नाही. म्हणून काळ घातला तो डरी. आणि महाराज म्हणतात, माझ्या त्या हनुमानजींना मी दंडवत करतो. तया माझे दंडवत
हनुमान त्या ठिकाणी चाल म्हटलेले आहेत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. खूप कष्ट घेतात, त्यांच्याकरता पण टाळी वाजवली पाहिजे. त्यांना दंडवत करतात तुकोबाराया. कसं आहे, दंडवत म्हणजे सर्व अंगानं शरण जाणं. दंड म्हणजे काठी. काठी अशी सोडली लगेच खाली पडते. तसं हनुमानजी महाराजांना दंडवत केला पाहिजे, कारण नमस्कार करण्याची पद्धत आहे. पण असा हात जोडतो, काही काही फक्त असंच करते, काही असं करते. माणसं इतकी विचित्र आहे. एखादा वारकरी भेटायला पाहिजे तुम्हाला, वारकरी. मग बोलण्याची पद्धत पहा. काय वारकरी आले का सप्ता झोडून जय हरी, असं जय हरी चालतो वारकऱ्याला. बरं का, वारकरी जय हरी असं करतात लोक. असं जय हरी वारकरी बुवा. एखादा दादा भेटला मग पुढारी, आणि मग पहा लोकांची नम्रता पहा पुढाऱ्या समोर. बरं का, अरे तुम्ही कोण, साधू संतांशी असं वागतात आणि पुढारी भेटलं की दादा दादा करतात. म्हणूनच ही वेळ येते महाराज. देव कमी नाही महाराज, पण साधू संतांशी खूप नम्र असलं पाहिजे. साधू संत भेटले त्यांना दंडवत प्रणाम केला पाहिजे. नाही तर मग असं आहे महाराज, रावणानं प्रणाम केला नाही हनुमानजीला, आसन दिलं नाही, काय झालं. साधू अवज्ञा कर फल ऐसा, जननी नगर अनाथ कर जैसा, जारा नगर निमिष एक माही, एक विभीषण कर गृह नाही, एका क्षणात तेथे सोन्याची लंका जळून खायची. म्हणून साधू संतांशी नम्र असलं पाहिजे. म्हणून तया माझे दंड पाहू बाळू काका. पण हनुमानजीचा नाद, हनुमानजीचं खऱ्या अर्थाने हनुमान चालीसा म्हणतात. आणि आमचे आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण भागूजी महाराज ही उपस्थित झाले. या वयात बाबा महाराज टाळ घेऊन आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी खूप आपल्याला संस्कार दिलेले आहेत. महाराजांनी जे भजनाचे संस्कार असतील हे सर्व त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यांचे ऋण आहेत खऱ्या अर्थाने. म्हणून सज्जन हो, त्यांना दंडवत. कोणाच्या पण पाया पडण्याचा अर्थ नाही, पाया पडलं पाहिजे. नाही तर माणसाला काय वाटतं, बाबा आपल्या घरी आले पाहिजे. आता आम्ही कुठं कीर्तनाला गेलो, लोक म्हणतात बाबा चला आमच्या घरी चहा घ्यायला. अहो चहा चालत नाही आम्हाला. अहो त्यानिमित्ताने तुमचे पाय आमच्या घराला लागतील का? कसं आहे बाबा, तुमचे पाय आमच्या घराला लागली का आमचं कल्याण होईल, अशी तुमची भावना आहे. मला एक सांगा, आमच्या पायानं, ऐका बरं का नीट आहे, आमच्या पायानं तुमच्या घराचं कल्याण झालं असतं तर आम्ही आमचे घर सोडले असते का? कसं कळत नाही तुम्हाला? माझ्या माग कटकटी लागल्या म्हणून मी बाबा झालो. कुठं गेलं का बाबा चला ना घरी, कशाला? अरे कटकटी लागल्यात माझ्या माग, कटकटी लागल्या म्हणून बाबा जात. त्या कटकटी सोडून तुझ्या मी घेऊ का? माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो तुम्हाला, खरा घडलेला. एका गावामध्ये माझं काल्याचं कीर्तन होतं. आता काल्याचं कीर्तन आणि इतर कीर्तन त्यात बदल असतो बरं का. कोणता? काय नाही, इतर कीर्तन रात्री असतात आणि काल्याचं सकाळी असतं, एवढाच बदल. आता लांब प्रवास होता म्हणून मी पहाटे उठून गेलो. सकाळची वेळ, त्या गावात पोहोचलो गाडी घेऊन, मंदिरामध्ये गेलो, बसलो. बाबा आले याचा आनंद लोकांना होतो. महाराज आले बा गावामध्ये आपल्या. एक गृहस्थ माणूस माझ्याकडे आला, पाया पडला, माझ्या जवळ बसला. म्हटलं बाबा चला ना घरी आमच्या. म्हटलं काय? अहो चहा घ्यायला चला ना. म्हटलं अहो नाही ना, मला चहा जमतच नाही. सांगितलं डॉक्टरने घेऊ नको. तसा 2-4 वेळेस घेतो दिवसातून, कधी कधी 15 वेळेस घेतो, पण तसं म्हणतो चालत नाही, मला नाही जमत. अहो नाही, त्या निमित्ताने तुमचे पाय आमच्या घराला लागतील. म्हटलं बरं ठीक आहे, आता आम्हाला लोकांची गरज असते, आम्हाला लोकांची गरज असते, त्यामुळे जावं लागते.
गेलो. सकाळची वेळ सगळे झोपेतून उठलेले. त्याची लक्ष्मी झोपेतून उठली होती, दात घाशीत होती. मिश्री कळती का माता भगिनी नो, अशी दात घाशीत होती. मला पाहिलं, बाबा या ना. आमच्या पप्याच्या बापाला काही कळत नाही, एवढे मोठे महाराज आले, बाबाला बसायला टाकाव. म्हटलं आता मिटलं मग काम आपला. त्या बाईने काय केलं माहितीये का, तसंच मिश्रीचा हात भरायला, तशीच चहा टाकला महाराजच्या पत्तीन साखर. मग पाहिलं योगायोग दृष्टीला दृष्टी. म्हटलं आता काही खरं नाही. मी त्या घरमालकाला म्हटलं, अहो मला डॉक्टरने सांगितलं चहा घ्यायचं नाही. मला शुगर नाही पण शुगर झाल्याचा अंदाज आहे. म्हटलं डॉक्टर म्हणजे चहा घेतला का मारावं लागेल. त्याने आमच्याकडे खूप मोठे डॉक्टर आहेत, बाबा चहा घ्यावाच लागल. आता म्हटलं आता काय पिढा झाली बा, एवढ्यावर हा प्रसंग थांबव ना. पण तू का म्हणे जेव्हा फिरते कपाळ आणि तरीच अमंगळ योग येतो, इतका अमंगळ योग येतो. महाराज कपाळ फिरलं तसं आमचं कपाळच फिरलं. त्या बाईनं राहिलं थोडं थांबाव ना, गपचीप बसाव ना. ती बाई तिच्या नवऱ्याला काय म्हणते, त्यांचं एक पोरग होतं बारक, उघड बोंगड, इकड सेमुड इकडं पुसल्याला, इकडचा इकडं मुतल्याला, मुतलं तो चिकला असा ढेरी लावल्याला. त्या बाईने गप बसव ना. तर ते बाईचं कसं असतं, कसं लेकरू असलं तिला वाघच असतं म्हणतात. ती बाई काय म्हणते नवऱ्याला, आमच्या पप्प्याच्या बापाला काहीच कळत नाही, एवढे मोठे बाबा आले, त्या पप्प्याला उचला बाबाच्या मांडीवर ठेवा. बाय बाय म्हटलं बाबा मेला, आता काय परत बाबा बनत नाही. विठ्ठल हे पाय नाही, साधू संतांचे दंडवत, साधू संतांचे पाय धरण म्हणजे साधू संतांना दाखवलेल्या मार्गाने जीव चालला पाहिजे. मार्ग दावूने गेले आधी, दयानिधी संत पुढे. साधू संतांच्या चरण कमलामध्ये ताकद. आम्ही सामान्य या आमच्याबद्दल नाही बोलू, पण सद्गुरु भास्करगिरी बाबांचे चरण कमल जर आपल्या घराला लागले, आपल्या गावाला लागले, तर ते गाव सुधारणार, त्या गावाचं कल्याण होणार. तुका म्हणे निवेदनु रजपनो लागता, संत चरण रज लागता, संत चरण रज संत चरण रज वासुनी के बीजा कोई आए, वासुनी के बीजा कोई आए, भगराम रामे तुझो जियावरी, भगराम रामे तुझो जियावरी. वासुनी के बीजा कोई आए, वासुनी के बीजा भगराम रामे तुझो जियावरी, भगराम रामे तुझो जियावरी. साधूच्या पार्थिव पाय चरणामध्ये सुद्धा ताकद आहे. साधूचे जे चरण कमल आहे, त्या चरण कमलांना स्पर्श केला तर जन्मोजन्मीचे पाप नसते. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते, संदेहाची सुटली गाठी, झाडू पोटी शीतळ. धन्याजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सुट गेला. मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे, कदा न सोडावे. साधूचे चरण सोडायचे नाही, म्हणून तया माझे दंडवत. तुकोबराय त्यांना दंडवत करतात हनुमानजी. कोण आहेत ते? कपी कुडी हनुमंत. माझ्या वेळीच्या पुढे जाणार नाही, काळजी लागतो. कपी कुडी, त्यांच्या कुळाला महत्व असं असतं. ज्या कुळामध्ये साधू जन्माला येतो ते कुळ उद्धरून जात. कपी कुळ उद्धरिले मुक्त, मुक्त
नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. हनुमानजीनं आपलं कुळ उधळून टाकलं म्हणून सावता महाराजांच्या बद्दल बोलल्या जातं. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळी कुळामध्ये हरिभक्त जन्माला आला की आनंद झाला पाहिजे, नाही तर काही कुळात हरिभक्त जन्माला आला त्या कुळातल्या लोकांनाच कळत नाही. कुळातले लोक म्हणतात कशाला नव जन्माला आमच्या कुळी नव्हते असे ह्याची पिशे जन्मले. आमच्या कुळात सगळे बाटली मास्तरच होते, कुठूनच झुकत चालायची. आमच्या कुळात हे येणं कशाला जन्माला हरिपाठाला जातंय, काकडा म्हणतात, देवाचं भजन करतात म्हणून आमच्या कुळी नव्हते असे याची पिसे जन्मले. कुळाचा अभिमान खऱ्या अर्थाने ज्या कुळात संत जन्माला येतो, ज्या कुळात हरिभक्त जन्माला येतो ते कुळ उद्धरून द्यायचं. कपी कुळ म्हणून कपी कुळी हनुमंत आमुची जातीचा अभिमान महाराज, जातीचा अभिमान आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात सेत आमची माळियाची कपी कुळी हनुमंत. काय ताकद आहे त्यांची, शरीर वज्र ऐसे आणि कवडी ब्रह्मांड जोखचे. खूप कमी वेळ आहे, 10 मिनिटाच्या आत मला आवरायचं आहे, म्हणून हनुमानजी बद्दल बोलणं तसं कठीण आहे. हनुमानजी महाराज यांचा गुणाचं वर्णन करण्याकरता शब्द कमी पडतात. असं संत गोस्वामी तुलसीदासजी महाराज त्यांचं वंदन करत असताना असं म्हणतात, महावीर बिनव आप बखाणा. ज्यांच्या यशाचं गायन स्वतः श्रीराम करतात. हे बघा, श्रीराम प्रभू हनुमानजीच्या यशाचं गायन करतात. जेव्हा राम प्रभू संकटात पडले होते, आही मही या राक्षसांना त्यांना पाताळात चोरून नेलं होतं महाराज. जेव्हा पाताळामध्ये चोरून नेलं राम प्रभू, देव संकटात पडले. देव जेव्हा त्या आही महीनं त्या देवीच्या मंदिरामध्ये त्यांना सोडलं ना महाराज, तेव्हा रामप्रभू म्हटले आता माझं कोण रक्षण करेल.
या संकटात मला कोण बरं काम येईल? माझा हनुमान असता तर लवकर धावून आला असता. हनुमानजी महाराज देवीच्या रूपात प्रगट झाले. अरे राम लक्ष्मण नेले आणले चोरून, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण. अहो म्हणून हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोणी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. म्हणून त्यांना शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासलेला. जीवनामध्ये कुठलं संकट येऊ द्या, हनुमानजीचा जर धावा केला संकट लगेच नष्ट होतं. हो जो सतबार पाठ कर होई, छूट ही बंदी महासुख होई. अरे तुम्ही बंधनात अडकले ना तरी देखील हनुमान चालीसा आपल्याला वाचवतो. ही ताकद हनुमानजीची आहे. हनुमानजींचं उपकार श्री राम प्रभूवर आहेत आणि राम प्रभू हनुमानजीचं गुणगान सतत गातात, सारखी तेच कथा करतात. राम प्रभूंकडे जर तुम्ही गेलात ना तर राम प्रभू पूजन करताना हनुमानजीचं करतात. महाराज हनुमानजीचं पूजन करतात. हा हनुमानजीचा अधिकार आहे. राम प्रभू ज्यांना देव मानतात ते माझे हनुमानजी आहेत. मग हनुमानजींनी, आता वेळ कमी आहे म्हणून जास्त मला सांगता येणार नाही त्यांच्याबद्दल, कारण संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. जेव्हा हनुमानजी महाराजांनी उपकारी पात्र आहे, हनुमानजी महाराज पाहिलं की सगळं उपकारी पात्र आहे. काय सांगू आता संताचे उपकार. अरे तुम उपकार सुग्रीवही किन्हा, राम मिलाय राजपद दिन्हा. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. अरे लाय संजीवन लखन जियावे, श्री रघुवीर हरीशपुर लाय. लक्ष्मण जीवर उपकार संजीवनी खऱ्या अर्थाने तो द्रोणागिरी पर्वत आणला. लक्ष्मणजीला जिवंत केलं महाराज. हनुमानजीची कृपा आहे ती. लक्ष्मणजीवर उपकार खऱ्या अर्थानं सुग्रीवाची आणि रामप्रभूची मैत्री घडून आणणारे माझे हनुमानजीच आहेत बरं का. म्हणून सुग्रीवर जी उपकार, बिभीषणाची रामप्रभूची मैत्री घडून आणली हनुमानजीनं. बिभीषणजी म्हणतात आबमोही बा भरोसा हनुमंता, बिनो हरी कृपा मिलगी नाही संता. हनुमानजी तुम्ही मला भेटला, आता माझ्या रामरायाची माझ्यावर कृपा आहे, माझ्या लक्षात आलं. म्हणून बिभीषणावर कृपा. महाराज सीता माता लंकेमध्ये 6 महिने राहिल्या. राम प्रभूच्या वियोगात कृश झालं शरीर. श्रीराम श्रीराम सारखा जप चालू, अन्न नाही पाणी नाही. सीता मातेच्या सानिध्यात असलेले वृक्ष सुद्धा राम राम म्हणत होते. पण त्या दुःखी मातेला हनुमानजी महाराज जेव्हा लंकेत गेले आणि त्या अशोक वृक्षाखाली बसलेल्या सीतामाईच्या वर असलेलं अशोकाचं झाड आहे ना, त्या वृक्षावर एका पानावर मच्छरा एवढं रूप धारण करून बसले आणि सीतामाईला असं रामायण सांगितलं. एका क्षणात मातेचं दुःख दूर झालं. रामायण तिथं त्यांनी गायलं महाराज. हनुमानजी मोठे गायक आहेत बरं का, मोठे गायक आहेत. रामचंद्र गुण बरण हे लागा, सुनत ही सीता कर दुख भागा. श्रीराम जय राम जय जय राम. राम प्रभूची अशी कथा गायली हनुमानजीनं. सीता मातेचं दुःख एका क्षणात दूर झालं. असं काहीतरी गायन असलं पाहिजे महाराज, नाहीतर काहीच गायनच असतं. भक्तीतून सुद्धा असतं. गायला लागलं असं वाटतं यांना तर पुढं पकडावून लांब नेऊन सोडावं. काय हनुमानजी गायक महाराज एवढी रसिकता आहे त्यांच्या गायनामध्ये की हनुमानजी महाराज म्हणतात रामचंद्र गुण बरण ही लागा, सुनत ही सीता. एका क्षणात मातेचं दुःख दूर झालं महाराज. आणि पुढे जानकी मातेची श्रीराम प्रभूची भेट घडून आणली माझ्या हनुमानजीला. ती राम नामाची मुद्रिका टाकावी. वेळ कमी आहे, मला रामायण सांगायचं नाही तुम्हाला. खऱ्या अर्थानं मी ती विचार करून आलो, पण समाजाचा घेण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो म्हणून काही वेगवेगळे भाग तुम्हाला सांगावा लागतात. तो आमचा नाविलाज आहे. खऱ्या अर्थानं हनुमानजी महाराज सीतामाईचा शोध घेतात, लंका जाळतात आणि सीतामाईचा शोध घेऊन जेव्हा श्रीराम प्रभूकडे जातात, मला एकच वाक्य सांगायचं रामप्रभूचं. जेव्हा हनुमानजी महाराज रामरायाला भेटले, कळालं हनुमंतानं सीतेचा शोध घेतला, केली सीता शुद्धी. मूळ रामायणाआधी ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण. आणि रामप्रभूंना इतका आनंद झाला की माझ्या हनुमंतानं जानकीचा शोध घेतला आणि मग एकांतामध्ये श्रीराम
आणि हनुमान दोघे बसले. मग रामप्रभूनं सीतेची कुशाली विचारावी, हनुमानजीनं सगळा इतिहास सांगावा. तेव्हा सीता मातेचा शोध हनुमंतानं घेतल्यामुळे एवढा आनंद रामप्रभूला झाला. रामप्रभूच्या डोळ्यातून अश्रू आले. ऐका हा प्रसंग शेवटचा. रामप्रभूच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रामप्रभू त्या ठिकाणी हनुमानजीला म्हटले, हे हनुमान, सुनु कपितो ही समान उपकार माझा कोणी नुकतारी, तू सीतेचा शोध घेऊन आलास. आणि मग रामप्रभू हनुमानजीला आपल्या हृदयाशी धरतात आणि म्हणतात, हे सूत, हे हनुमान, तुझ्या उपकाराची परतफेड कशी रे करू? प्रति उपकार करो का तोरा, सन्मुख होई सकत मन मोरा, सुन सुनतो ही उरीनमय नाही, करहु विचार माही मन माही. हे सूत, तुझ्या ऋणातून मी उरून होऊ शकत नाही, तुझ्या ऋणाची परतफेड मला जमणार नाही. असं म्हणून श्री रामप्रभूच्या नेत्रात श्री हनुमानजी महाराज रामप्रभूच्या चरणावर दंडवत प्रणाम करतात. तर गोळा झाले. हनुमानजी उठत नाही, रडू लागले, त्राहिमाम, हे प्रभू माझं रक्षण. श्री राम प्रभू कसे बसे उचलून त्यांना हृदयाशी धरतात. तेव्हा हनुमानजी महाराज म्हटले, हे प्रभू, आता असं म्हणू नका मला, हे तर मी वानर आहे. प्रभांचं जर सकाळी कोणी नाव घेतलं दिवसभर उपाशी राहावं लागतं. प्रभाते म्हणे नावानं घ्यावे माकडाचे तैसे दुर्जनाचे सर्व का. पण तुमच्या रामनामाचा महिमा, मी वानर आहे, वानराचा काय प्रताप असतो, ह्या फांदीवरून त्या फांदीवर माकडं उड्या मारतात. मी माकड आहे, पण तुमच्या नामाचा प्रभाव प्रभू. म्हणून द्रोणागिरी कपी हाती, आणविला सीतापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समयी. ही तुमची शक्ती आहे. हनुमानजी महाराज काय ताकद आहे, मोठ्या प्रेमानं भगवंताचं विठोबा कुमार भजन मनापासून नाही झालं भाऊ. एवढे टाळकरी एवढे जोशात म्हणतात सगळेजण, किती सुंदर साथ देतात. एकाहून बळे असलेले एवढे टाळकरी मिळाले आपल्याला, आपलं भाग्य आहे, भोसड्याचं भाग्य आहे. पण ग्रामस्थांनी भजन असं मनातून नाही केलं, भजन असं मनातून झालं पाहिजे, तिथपर्यंत हात केली पाहिजे. नाही तर रडायचं नाटक केलं तर आई धावत येणार नाही आपल्याकडे. नाटक करायचं, हात वर करा पुरुष मंडळी, हात वर राहू द्या सकाळपर्यंत असे जाऊ द्या, जेवायचं विठोबा रखुमार शरीर वज्रासारखं आहे आणि त्यांच्या शेपटी तेवढी ताकद आहे. ती शेपटी हनुमानजी म्हणजे महादेव आहे, शेपटी पार्वती आहे. शेपटी ना अशी राक्षस गुंडाळून हो मारले तर शेपटी ती ताकद आहे. म्हणून कवळी ब्रह्मांड जो एक ब्रह्मांड आहे ना, असं कवळीत घेण्याची ताकद त्या मारुतीच्या शेपटीत आहे. एवढी लांबती, एवढी लांबली बाबा, कीर्तन सुद्धा त्या शेपटी सारखं लांबत चाललं ना, गेला बाबा एकदा चावरून. म्हणून ते शेपटी सर मारुतीराच्या शेपटी सारखं न लांब होतं. ऐका शेवटच्या चरणामध्ये रामाच्या सेवका, रामाच्या सेवका, हे रामाच्या सेवका, हे रामाच्या शरण शरण आलो
शरणालो म्हणे तुका माझे अया माझे हनुमंत कपिपुरी रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात मी तुम्हाला शरण आलो, माझं रक्षण करा. खऱ्या अर्थाने याचे दोन पाठ आहेत बघा, रामरायाच्या सेवका आणि रामाच्या सेवका असे म्हणून झालेली सेवा. पंढरीनाथ पांडुरंगाचे चरण कमली, मारुतीरायाचे चरण कमली समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात चुकलं ते माझे नीच बुद्धीचे दोष, जे बरोबर आहे ते संत मायबापांचा आहे. सज्जन हो, आपल्या ग्रामस्थांना खूप मोठं सहकार्य केलं. मोठ्या सहकार्यातून हा सप्ताह चालू आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपलं राम मंदिरही गावामध्ये झालं. श्रीराम प्रभू गावात आले, आपलं भाग्य आहे. आणि हे तुम्ही केलं सगळं, ही तुमची सर्वांची पुण्य आहे. हे एकट्याचा खेळ नसतो कुठे, तुमच्या सर्वांच्या पुण्य, तुम्ही सर्वांचे सहकार्य केलं. आणि खऱ्या अर्थाने आता हनुमानजीचं मंदिर होणारच आहे, त्यालाही सहकार्य करणं आपलं कर्तव्य. ते आपला विषय घरातलाच आहे, कारण ते आपलं घर आणि मंदिर, मंदिर महत्वाचं आहे आणि घरही मग सुधारतं. त्याचप्रमाणे रामनवमीच्या निमित्तानं जे आमचे आदरणीय श्री गंगा मामा मुरकुटे पाटील, आणि त्यांनी असा शब्द दिला की सालाबादप्रमाणे आपल्याला रामनवमीचा उत्सव करायचा आहे. एक दिवसीय कार्यक्रम रामनवमीचा जो करायचा आहे, रामप्रभूच्या अवताराचा नाही का, राम जन्म महोत्सव, त्याच्याकरता जी काही फराळाची पंगत असेल ती सर्व जबाबदारी आमच्या मामांनी स्वीकारली महाराज. आणि ही जबाबदारी सर्वांची आहे, तुमची आहे, हे सगळं तुमचंच आहे. हे काही एकट्याचं थोडीच असते कोणाचं, म्हणून इथे काही आपला विषय नाही. म्हणून सर्व ग्रामस्थ एवढं प्रेम करतात आमच्या मामांना. उदंड आयुष्य आरोग्य ऐश्वर्य लाभो, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य ऐश्वर्य आरोग्य लाभो, हीच माझ्या श्रीरामरायाच्या आणि पांडुरंगाच्या चरणकमली प्रार्थना करतो. सज्जन हो, बोलण्याच्या ओघात चुकलं माझ्या नीच बुद्धीची दोष माझे मला परत करा, कारण तुम्ही जे प्रेम दिलं
हे समस्त ग्रामस्थांचं प्रेम आणि या ठिकाणी सर्व जे गुणीजन मंडळी आहेत आमचे मित्र हरी महाराज बारवकर अतिशय सुंदर साथ करतात. त्याचप्रमाणे बाळू काका महाराज असतील, किरण काका महाराज आहेत, भगवान महाराज आहेत, ही सगळे नवीन तरुण मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन बालगोपालांसहित सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय